नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा कल्याणी. श्री सूक्तातील पर्यावरण या विषयाचं चिंतन आपण आता करणार आहोत. श्री सूक्तातील 6वी, 9वी, 11वी आणि 12वी या 4 ऋचा पर्यावरणाशी संबंधित अशा ऋचा आहेत. 9व्या ऋचेचा अर्थ असा आहे की जी लक्ष्मी पराक्रम किंवा कष्ट केल्याशिवाय प्राप्त होत नाही, जी धनधान्याने समृद्ध आहे, जी पशुधनाने समृद्ध आहे, जी सर्व प्राणीमात्रांची आधारभूत परमेश्वरी आहे, अशा त्या शेतीजन्य धनधान्य रूपी लक्ष्मीला मी माझ्याकडे येऊन निवास करण्यासाठी आवाहन करीत आहे. आपला देश कृषीप्रधान असल्यामुळं आपल्याकडे पशुधन, वृक्षधन आणि शेतजमीन या 3 गोष्टींना खूप मोलाचं स्थान आहे. शेतजमिनीला तर आपण आई मानतो. 9व्या ऋचेत करिषणीम हा एक शब्द आलाय. करिषणीम म्हणजे गाईचं शेण. गाईचं शेण हे जैविक खत आहे. गाईचं मूत्र म्हणजे गोमूत्र हे देखील औषधी आहे. गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांच्या तसेच बिल्वपत्रांच्या आणि फळांच्या हवनामुळे वातावरणातील प्रदूषण नाहीसं होतं. बेल हा औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे. लक्ष्मीच्या तपोबलाने बेलाच्या वृक्षाची निर्मिती झाली असं सांगतात. त्यामुळे लक्ष्मीला बिल्ववृक्ष अत्यंत प्रिय आहे. या सूक्तामध्ये ऋषी असं म्हणतात, आई, माझं मन तू असं संवेदनाक्षम बनव की मी माणसांना तर प्रेम देईनच, पण मी पशुपक्षी, वृक्षवेली, नद्या, समुद्र, पर्वत आणि माझ्या भारत देशात वाहणाऱ्या वाऱ्यावर देखील प्रेम करीन. या सगळ्यांचं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. श्री सूक्तात पशु, पाणी, माती, वृक्ष, शेतीला उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टींचं रक्षण करण्याचा तसंच निसर्गाचं संतुलन राखण्याचा संदेश आपल्याला दिलेला आहे. श्री सूक्ताच्या 11व्या ऋचेत पर्यावरण रक्षण याबद्दल म्हटलेलं आहे की हवेतील आर्द्रता, उबदारपणा, जमिनीतला ओलावा, उत्कृष्ट बियाणे यांच्या जोडीला आल्हाददायक आणि तेजस्वी वातावरण निर्माण केलं तर अमाप पीक निर्माण होईल. धनधान्याची सुबत्ता प्राप्त झाली की घरात मंगल कार्ये, सण समारंभ, धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होतेच. म्हणून श्री सूक्तात म्हटलेलं आहे की माझ्यासाठी उत्तम, आवश्यक तेवढ्या पावसाचा वर्षाव होवो. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनामुळे पाऊस भरपूर पडेल, भरपूर चिखल निर्माण होईल आणि मुबलक धान्य पिकेल, हा विचार या ऋचेतून सांगितलेला आहे. श्री सूक्ताच्या 12व्या ऋचेमध्ये हे चिखलित ऋषीवर्य तुम्ही माझ्या घरी निवास करा किंवा हे कर्दम ऋषीवर्य तुम्ही माझ्या घरी निवास करा असं म्हटलेलं आहे. प्रतिकात्मक दृष्टीने कर्दम, चिखलित, श्रीद आणि आनंद हे लक्ष्मीचे 4 पुत्र मानले जातात. कर्दम आणि चिखलित म्हणजे चिखल, श्रीद म्हणजे लक्ष्मी देणारा आणि या सगळ्यांमुळे अर्थातच आनंद मिळतो. म्हणून श्री सूक्तात लक्ष्मीच्या पुत्रांना आवाहन केलेले, म्हणजेच पुत्रप्रेमाच्या ओढीने का होईना का त्यांची माता लक्ष्मी आपल्या घरी आपोआपच येईल अशी ऋषींची दूरदृष्टी होती. माती, शेती, पृथ्वी यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आणि कृतज्ञता असली पाहिजे. पर्जन्यकारक बलशाली पृथ्वी हवी असेल तर माती टिकली पाहिजे असं श्रीसूक्त सांगतं. पण आपण मात्र त्याच्या विरुद्ध फरशीकरण आणि डांबरीकरण करून ही सगळी मातीच संपवू पाहत आहोत. या दृष्टीने चिंतन आणि विचार करावा अशी मी आपल्याला प्रार्थना करते.